नमस्कार मित्रांनो, आपण आत्तापर्यंत औरंगाबाद आणि बीड या लोकसभा मतदारसंघांचा आकडेवारी सहित कोण निवडून येणार याचा अंदाज वर्तवला आहे। तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे, त्यावरून ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आता या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर या मतदारसंघाविषयी बोलणार आहोत। या मतदारसंघात कोण बाजी मारणार ते आपण आकडेवारी सहित पाहूयात। चला तर सुरुवात करूयात। सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाल्याचं मतदानावेळी दिसून आलं। सोलापूरमध्ये एकूण मतदारांची संख्या ही 20,30,119 एवढी आहे। यावेळेस इथे 59.19% म्हणजेच 12,15,86 इतके मतदान झालेले आहे। आता आपण विधानसभा मतदारसंघानुसार किती मतदान झालं आहे आणि त्या मतदारसंघात कोणाला किती लीड मिळाली आहे ते पाहूयात। पहिला मतदारसंघ आहे मोहोळ। इथे 2,19,65 इतकं मतदान झालेलं आहे। इथे राजन पाटील यांची भूमिका लक्षात घेता इथून राम सातपुते यांना 43,753 मतांची लीड या भागातून मिळताना दिसत आहे। पुढचा मतदारसंघ आहे अक्कलकोट। इथे 2,12,790 इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे। तर येथून 1998 मतांची काठावरची लीड ही राम सातपुते यांना मिळताना दिसत आहे। पुढचा मतदारसंघ आहे पंढरपूर मंगळवेढा। इथे एकूण 2,11,251 एवढे मतदान झाले असून इथे अभिजित पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या सहाय्याने राम सातपुते यांना 65,226 मतांची भरघोस अशी लीड मिळू शकते। पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर शहर उत्तर। इथे 1,84,065 मतांची नोंद झालेली आहे। इथे मात्र 4,495 मतांनी प्रणिती शिंदे या आघाडीवर दिसत आहेत। पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर शहर मध्य। इथे 1,84,029 मतांची नोंद झाल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना MIM महेश कोटे आणि आडाम मास्तर यांचा पाठिंबा मिळाला आहे। त्याचबरोबर वंचितच्या उमेदवाराने मागे घेतलेली उमेदवारी प्रणिती शिंदे यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे। इथे प्रणिती शिंदे यांना 1 लाखांपेक्षा अधिकची लीड मिळताना दिसत आहे। पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर शहर दक्षिण। या ठिकाणी 2,07,486 इतकं मतदान झालेलं आहे। इथे सुद्धा प्रणिती शिंदे यांना 2,000ची लीड घेतील असा अंदाज आहे। आता फायनल टोटल काढायची झाल्यास काही मुद्दे इथे लक्षात घ्यावे लागतील। सोलापूरमध्ये जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळालं। याचा फायदा हा नक्कीच भाजपच्या राम सातपुते यांना मिळेल, पण प्रणिती शिंदे यांना आडाम मास्तर, MIM आणि दलित मतदारांची मिळणारी साथ महत्त्वाची ठरू शकते। या ठिकाणी वंचितने पाठिंबा दिलेला उमेदवार हा 50,000 ते 60,000 मते घेण्यात यशस्वी राहील आणि प्रणिती शिंदे या 10,500च्या अतिशय कमी लीडने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील असा अंदाज आहे। तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून सांगा आणि अशाच निवडणुकांच्या विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।